पुढे हतबल होऊन सामर्थ्य माझं घडलं. नियतीच्या पुढे हतबल होऊन सामर्थ्य माझं घडलं. स्वतःला सिद्ध करता करता आयुष्य माझं सर्व. स्वतःला सिद्ध करता करता आयुष्य माझं सर्व. आजकाल कला कोण बघतंय हो? आजकाल बघतायत तो खिसा. कलेला कोणी नाही विचारत आजकाल. कोणीतरी म्हटलंय, होय कोणीतरी म्हटलंय, माणसं जन्माला येतात आणि मरून जातात आणि सामान्य माणसं जन्माला येतात आणि आयुष्यभर मरण यातना भोगतात. पण कलाकारच तसं नाही हो. कलाकार ना सामान्य माणूस असतो ना असामान्य माणूस असतो. माझं तर म्हणणं आहे कलाकार जन्मालाच का येतो? होय, कलाकार जन्मालाच का येतो? कोणी नसतं त्याचं. आयुष्यभर तोंडाला रंग लावून रंगमंचावर वावरणारा कलाकार राजासारखा असतो रंगमंचावरती. परंतु जेव्हा तोंडाचा रंग उतरतो तेव्हा त्याचं आयुष्य काही संपल्यासारखं असतं. जेव्हा रंगमंचावर जातो त्यावेळी साऱ्यांना पाहता क्षणी वाटतं की दुनिया आपली आहे, पण ते सुख मात्र क्षणिक असतं. एकदा का तोंडावरचा रंग उतरवला की कलाकाराचं आयुष्य संपून गेलं. होय, कलाकाराचं आयुष्य संपून गेलं. आयुष्यभर सगळ्या भूमिका साकारतो. तोंडाला रंग लावून स्वतःच्या अंतर्मनातील दुःखावर पांघरून घालून या जनाच्या हितासाठी आयुष्यभर वेगवेगळ्या भूमिका साकारत राहतो. मात्र आयुष्याची खरी भूमिका साकारायची त्याची राहून जाते. कलाकारांचं हे असंच असतं. कलाकारांचं हे असंच असतं. आयुष्यभर साऱ्यांचं मनोरंजन करायचं. कलाकार हा यासाठीच जन्माला आलेला असतो. पण आमचं मनोरंजन करण्यासाठी कोणीच नसतं. आम्ही या समाजाचं मनोरंजन करायचं. होय, आम्ही या समाजाचं मनोरंजन करायचं. साऱ्यांची निंदा ऐकायची, स्वतःचं मन मारायचं, घरातल्या कुटुंबियांचं मन मारायचं आणि मरून जायचं. कलाकार हा यासाठी जन्माला आलेला असतो. अरे रंगमंचावर वावरणारे आम्ही कलाकार, कधी राजा कधी राणी, राज दरबार भरवतो आम्ही रंगमंचावरती. परंतु जेव्हा आम्ही घरात येतो ना त्यावेळी आमचं आयुष्य संपलेलं असतं. ना कोणी आमचं असतं ना आम्ही कोणाचं असतं. घरातल्यांचं पाठबळ असलं तर ठीक, नाही तर आयुष्यभर घरातल्यांच्या मनाविरुद्ध वागत राहावं लागतं आम्हाला. होय, आम्ही कलाकारांनी का असं किड्या मुंग्यांसारखं आयुष्य जगायचं? साऱ्यांना सुख देतोय आम्ही, आमचं दुःख लपवून साऱ्यांना हसत खेळत करतोय आम्ही. पण का आम्ही किड्या मुंग्यांसारखं जीवन जगायचं? का आम्हाला समाजात मान नाही? का आम्हाला समाजात मान नाही? कधी कधी असं वाटतं नको हे आयुष्य आणि नको ही कला. परंतु शेवटी कलेविषयी आदर असतोच की हो मनात. मला तर असं वाटतं कलाकाराने मरून जावं, कलाकाराने मरून जावं. पण जेव्हा हा विचार मनात येतो त्यावेळी कलाकाराचं आयुष्य हे कलेवर असतं. त्याच्या पोटाची खळगी ही कलेवर असते. मग ही खळगी त्याची कशी भरेल? त्याच्या कुटुंबियांच्या पोटाची खळगी कशी भरेल? हा विचार देखील मनात येतो. आम्ही कलाकार मरताना देखील एकच प्रश्न घेऊन मरतो, मी कोण? मी कोण? ना आम्ही कोणाचे असतो ना कोण आमचं असतं. आयुष्यभर नुसतं कला कला